हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सोपस्कार भेद वाढवतात. सृष्टीमध्ये जीवधारणा झाली, मानव योनी जन्माला आली. तेव्हा येथे निसर्ग जे जसे देईल त्याचा कैवल्यानंद घेतला जात होता. कोणाचीही, कसलीही, कशासाठीही, कशामुळेही जराही नाराजी नव्हती, तक्रार नव्हती. सर्वत्र आनंदी आनंद होता. कोणाची कृती कोणाच्या डोळ्यात खुपत नव्हती. जो तो आपापल्या नित्य कर्मयोगात व्यग्र होता. एकमेकांना भेटल्यावर कसा निखळ आनंद होत होता. यालाच सत्ययुग असे काही म्हणत असावेत. आजच्या काळाचा विचार करता येथे मनुष्य हीच एकमेव जात आणि माणुसकी हाच एकमेव धर्म अशीच सहजावस्था होती. परंतु केव्हा, कोठे, कशी आणि कोणती माशी शिंकली आणि काय होत आहे, त्याचा दूरगामी परिणाम काय होऊ शकतो इत्यादींचा विचार व्हायच्या आत कोणाला तरी दुसरा जे करत होता ते रुचले नाही. त्याला असे वाटत होते की तो जे करत आहे तेच योग्य आहे आणि दुसरा जे करत आहे ते अयोग्य आहे. या त्याच्या मताप्रमाणेच इतरांनी वागावे असा त्याला अहंकार निर्माण झाला. अशा प्रकारे प्रथम काही जणांना आणि नंतर अनेक जणांना त्यांचे विचारच योग्य आहेत असा अभिमान निर्माण होऊन यामधून अनेक पंथ, जाती, धर्म तयार झाले. त्यांच्या प्रत्येकाच्या स्वतंत्र प्रथा, चालीरीती, सोपस्कार तयार झाले आणि ते हिरिरीने जोपासले गेले. हळूहळू यात अहंकार जपणे हाच महत्त्वाचा भाग झाला. समाजात तेढ निर्माण झाली. कोणीतरी काहीतरी सांगावे आणि त्याप्रमाणे सर्वसामान्य जनांनी मान डोलवावी, या मानसिकतेमुळे काहीही कारण नसताना प्रथा पडतात आणि त्या पाळल्या जातात. त्या प्रथा न पाळल्या तर देवाचा कोप होईल ही धास्ती लबाड लोक घालतात. लोकांनी प्रथा पाळाव्यात म्हणून त्याचे नियम तयार केले जातात. त्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचे प्रायश्चित्त म्हणून शिक्षेचीही तरतूद केली जाते. हे सर्व त्या भगवंताच्या नावावर राजरोसपणे सुरू केले गेले आहे आणि सुरू आहेही. पुढे पुढे प्रत्येकाने आपापले बस्तान छान बसवले. स्वतःच्या पंथाचे स्वतंत्र सोपस्कार तयार करून त्यांच्या पालनाची प्रथा रूढ केली. सोपस्कार नैमित्तिक न राहता नित्य नियमित झाले. आपल्या पंथाचे किती लोक आहेत याचाही अहंकार केला जाऊ लागला. आपल्या पंथाची संख्या वाढवण्यासाठी आपापल्या पंथाचा प्रचार आणि प्रसार केला जाऊ लागला. प्रचारासाठी अत्याचार करण्यापर्यंत मजल गेली. यामधून धर्मयुद्धे भडकली. परमात्म्याच्या नावाने बळजबरी संहार केला गेला आणि आजही केला जात आहे आणि भविष्यातही होत असणार आहे. आपल्या उपनिषदात कोठेही एका शब्दानेही धर्म, जात, पात असा उल्लेख केलेला आढळत नाही. आपल्या महान उपनिषदात मानवाने कसे आचरण करावे, आपला आत्मोद्धार कसा साधावा, सदा कैवल्यानंदात कसे राहावे याचा उपदेश केला आहे. ताओ तत्वज्ञान यावरच प्रकाश टाकत आहे. भेद आणि राजकारण. हजारो वर्षापूर्वी मानव सौंदर्याचा आस्वाद घेत होता. हा कैवल्य आस्वाद होता. ती एक निव्वळ लीला होती. ती एक फक्त मौज होती. ती केवळ जीवनानुभूती होती. हा त्याचा आनंद निर्लेप, निर्भळ, निखळ होता. त्याला कसल्याही छटा नव्हत्या. त्यात कसलेही स्पर्श, रंग, रूप, रस, गंध नव्हते. सौंदर्य हीही छटा नव्हती. जे होते ते आल्हाददायक होते. जे होते ते आनंददायक होते. जे होते ते समाधान देणारे होते. त्यात त्याचा स्वतःचा कसलाही दुरान्वयही किंचितही जराही सहभाग नव्हता. त्यात कसलीही बौद्धिक, वैचारिक, मानसिक भेसळ नव्हती. देहादी इंद्रियांची ढवळाढवळ नव्हती. त्याला त्यातील सुरूपाचा आणि कुरूपाचा पत्ता नव्हता. तो जीवनानंद घेत होता. त्याला त्यातील चांगल्याचा आणि वाईटाचा ठाव ठिकाणा माहीत नव्हता. बस सृष्टीत घडत होते, घडत होते. याला त्याची जाणीव होत होती. त्याचा आनंद होत होता. परंतु मानवाच्या दुर्दैवाने एका अवलक्षणी
गाफील क्षणी कुक्षणी त्याला कुठेतरी कुरूपता आढळली. त्या सौंदर्यामधून आनंद निर्माण झाला नाही. त्यामुळे त्याला काहीतरी वाईट आहे असे जाणवले. तो सांगू लागला की कुरूपाचा त्याग करा, वाईटाचा त्याग करा. यासाठी त्याला सुरूप म्हणजे काय, चांगले म्हणजे काय ते समजावून द्यावे लागले. यात त्याचा चांगलाच हेतू होता की लोकांनी कुरूपता, वाईटाचा त्याग करावा. म्हणजे आपोआपच सुरूपाचाही, चांगल्याचाही त्याग केला जाईल आणि पुन्हा निखळ, निर्लेप, निर्भेळ सौंदर्याच्या कैवल्यानंदाचा आस्वाद घेणे सुरू होईल. परंतु झाले उलटेच. लोकांनी कुरूपाचा त्याग करायला सुरुवात केली आणि सुरूपाला जवळ केले. वाईटाचा त्याग करायला चांगल्याला जवळ केले. हे असेच सुरू राहिले आणि लोक निखळ सौंदर्याला, कैवल्य आनंदाला पारखे झाले. कोणत्या तरी पिढीला यातील मौज जाणवली. लोकांना सुरूप, कुरूप, चांगले, वाईट याचा उपदेश करण्यातील अहंकार सुख देऊ लागला. यावरून असे तत्त्वज्ञान रुळले, त्याचे पंथ, धर्म निर्माण झाले. नीती, तत्व, इमानदारी, विनम्रता, पुण्य, प्रामाणिकपणा, धर्म, न्याय इत्यादी तत्त्वज्ञानांनी भरलेले सोपस्कार आणि त्याच्या पोथ्या धर्मग्रंथ म्हणून मान्यता पावले. त्यांचीच चलती सुरू झाली. लोक अधर्म, अन्याय करून अशा धर्मगुरूंना शरण येऊन पापक्षालनार्थ उपाय विचारू लागले. धर्मगुरूंनी त्यासाठी पूजा, पाठ, मंत्र, तंत्र लिहून आणि त्याचे अनुष्ठान करवून पाप नष्ट करायला सुरुवात केली. पापी पापे करायला निर्धास्त झाले. यामधून एक नवीन आचार निर्माण झाला. वाम मार्गाने भरपूर उपभोग घ्यायचे, परंतु वरून पुण्याचा देखावा करायचा. वरून योग आणि आतून भोग अशी पिढी तयार झाली. यात राजकारण्यांनी तळागाळातील जनतेचा कैवार घेत त्यांना कायम करता तळागाळातच ठेवून आपली खुर्ची मजबूत केली. हरि ओम.